नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते। ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते। म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा। प्रेक्षकांना सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांतीनंतर परत भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। मनपातर्फे निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज घेऊन ते ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याची प्रक्रिया असून 7 फेब्रुवारी अर्ज परत घेतल्या जाऊ शकतील। तसेच 8 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप केल्या जाईल। येत्या 21 फेब्रुवारी रोजी मनपाची निवडणूक होऊ घातली आहे। त्या संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे। उमेदवाराला 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान अर्ज घेऊन ते ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार आहेत। अर्ज परत घेण्याची अंतिम तिथी 7 फेब्रुवारी ही असणार आहे। निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवाराला 8 फेब्रुवारी रोजी चिन्हाचे वाटप केले जाणार आहे। झोन क्रमांक 4 हमालपुरा येथे 10, 11 व 12 या प्रभागातील दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 24 नामनिर्देशन अर्जाची विक्री करण्यात आली। या नामनिर्देशन अर्जाची किंमत 100 रुपये असून काही उमेदवारांनी 3 ते 4 अर्ज सुद्धा प्राप्त केल्याची माहिती मिळाली। याबद्दल झोन क्रमांक 4 येथील निवडणूक निर्णय अधिकारी जी माडवे यांनी सविस्तर माहिती दिली। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2017 हा कार्यक्रमाचे जे नामनिर्देशन पत्र स्वीकृती किंवा भरून देणं आहे ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। 27/1/2017 ते 3 फेब्रुवारी 2017 पर्यंत ही प्रक्रिया चालू आहे। दिनांक 29 जानेवारीला रविवारी जरी सुट्टी असली तरी निवडणूक आयोगाने काढलेल्या नोटिफिकेशननुसार या दिवशी ही नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून आतापर्यंत या झोन क्रमांक 4 मध्ये एकूण 23 नामनिर्देशन पत्राची आणि माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे। नांदुरा खुर्द येथील 19 वर्षीय शुभम गंगाधर गवई हा त्याच्या मामाच्या घरी चोर माऊली येथे गेला होता। त्याने एका शेतात जाऊन तेथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। लोणी पोलिसांनी रात्री 11:30च्या दरम्यान त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले। त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून त्याची हत्या की आत्महत्या याचा तपास लोणी पोलीस करीत आहे। येणाऱ्या निवडणुकीकरिता भाजप व सेना यांच्यात युती होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच गुरुवारी या सर्वांवरचा पडदा उठवण्यात आला। चर्चेदरम्यान जागा वाटपावरून एकमत न झाल्याने भाजप व सेना यांची आता युती कुठेच होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। याचा इतर राजकीय पक्षास किती फायदा होईल हे येणारा काळच सांगेल। महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्या, पण त्यात काहीच मार्ग निघाला नाही। म्हणून चर्चा वरिष्ठ पातळीवर करण्यात आली, परंतु त्या चर्चेमध्येही जागा वाटपावरून घमासान झाल्याने त्यांची युती होऊ शकली नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर भविष्यात कधीच युती न करण्याची घोषणा केली। युती तुटल्याने भाजपमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून युती तुटल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे। परंतु युती तुटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना किती फायदा होईल हे प्रश्नचिन्ह आहे। प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला असून सत्ता काबीज करण्याकरिता प्रयत्नरत आहे। दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत। एक नजर बातमीपत्रातील काही अन्य महत्त्वाच्या घटनांवर। येत्या 3 फेब्रुवारी रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे। प्रत्येक उमेदवार आपला प्रचार जोमाने करीत आहे। तसेच काँग्रेसतर्फे संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे। शिक्षण क्षेत्रातील सर्व ज्ञान खोडके यांना असल्याने निश्चितच आपल्या समस्या त्यांच्या मार्फत सोडवल्या जातील। या उद्देशाने संजय खोडके यांना शिक्षक संघटना
उर्दू शिक्षक संघटना व मुस्लिम लीगने आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता एकूण 7 झोनमध्ये उमेदवारी अर्जाचे वितरण करण्यात येत आहे. 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशन अर्ज प्राप्त करून ऑनलाईन पद्धतीने दाखल करावी लागणार आहेत. पहिल्याच दिवशी झोन क्रमांक 1 मध्ये 50, झोन क्रमांक 2 मध्ये 61, झोन क्रमांक 3 मध्ये 47, झोन क्रमांक 4 मध्ये 48, झोन क्रमांक 5 मध्ये 33, झोन क्रमांक 6 मध्ये 65 तर झोन क्रमांक 7 मध्ये सर्वाधिक 81 अर्जाची उचल करण्यात आली. झोन क्रमांक 6 मध्ये 2 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सुद्धा दाखल केलेत. यामध्ये पंकज गुल्हाने व अब्दुल खान यांचा समावेश आहे. माननीय श्री महेश पाठक, प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा मुख्य निवडणूक निरीक्षक मनपा सार्वत्रिक निवडणूक 2017 हे मनपा निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी 28 जानेवारी रोजी सकाळी 11:15 वाजता विश्राम भवन येथे तापी कक्षात आढावा घेणार आहेत. सिटी न्यूजचे प्रबंध संचालक चंदू सोजतिया यांच्या लग्नाचा वाढदिवस सिटी न्यूज कार्यालयात आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने ओसवाल महिला संघातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रतिभा सकलेच्या, अनिता चोरडिया, मंगला आचलिया, नम्रता मुनोसह ओसवाल संघाच्या महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. आपको शादी की सालगिरह की बहुत बहुत बधाई हो. बहुत बधाई हो. चंदू भैया एवं लता भाभी जी को उनके बारे में मैं यही कहना चाहूँगी कि फूलों ने अमृत भरा जाम भेजा है, तारों ने गगन से सलाम भेजा है. शादी की सालगिरह मुबारक हो आपको. ये हम सब ने, यह सिर्फ हमने ही नहीं, ओसवाल महिला संघ एवं बहु संघ ने पैगाम भेजा है. बहुत बहुत धन्यवाद. बहुत अच्छा. राज्यासोबतच जिल्ह्यातील वातावरण सुद्धा तापू लागले. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षापक्षामध्ये फूट पडत असून कार्यकर्ते ते पक्ष बदल करण्याच्या घटना घडत आहे. शहरातील काँग्रेसचे नगरसेवक चेतन पवार यांनी अचानक पक्षांतर करून शहरातील राजकारणाला धक्का दिला. चेतन पवार यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला असून ते स्वतःच या पार्टीचे नेतृत्व सुद्धा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. जो भाग आहे त्या भागात BSPचे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहे आणि माझा जो विभागातला विकास आहे, आता उदाहरणार्थ इथं भैया बसलेला आहे आवाज, भैया आवाज ज्या एरियामध्ये राहते तिथं विकास हा कमी झाला आहे आणि लोकांची अशी मागणी आहे की बा तुम्ही जे आहे ते विकासाच्या दृष्टीने स्पष्ट बोलतो मी, त्या दृष्टिकोनातून आमच्या विभागाला पहिलं महत्त्व आहे आणि त्या विभागाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी BSPची जोड ही अत्यंत आवश्यक आहे. चेतन भाऊ, तुम्ही आता म्हटलं तर मी ज्या भागात राहतो त्याच भागात विकास कमी झाला, त्या भागाला दोन्ही BSPचे नगरसेवक होते, त्यांनीच विकास कमी केला का? नाही, आता त्यांनी विकास केला परंतु त्या तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात कमी झाला असेल. आता तो पूर्ण राजीव वसवनाथेच्या संपर्कात मी 2007 पासून आहे आणि साहेबांच्या संपर्कात मी मागील 6 महिन्यापासून आहे. त्याच्यामुळे निर्णय आजचा नाही आहे. चेतन भाऊ, तुम्ही म्हणता विकास करण्यासाठी BSP आले, BSP तुम्ही समजा निवडून आले तर विकास कायच्या वर्षावर करणार? BSP तर कुठं सत्तेत नाही. नाही आम्ही महानगरपालिकेत जाऊ ना, मग आम्ही पैसे कसे ओढून आणणार? ते पार्टीशिवाय फंडिंग होत नाही ना. नाही पैसे ओढून आणणार? आतापर्यंत नाही ओढून आणले पार्टीत असताना. मी आता कुठून नाही अजूनही आणले. स्वतः करून गेलो, विकास झाला नाही. तुम्ही सत्तारूढ पार्टीत होते 15 वर्ष. भरपूर विकास आहे आमच्या इकडे. तसंच विकास झाला नाही म्हणून मी बाजूचा वार्ड जो वार्ड आता सध्या या किरणनगर त्या किरणनगरमध्ये नाही BSP पैसे देईन हा भाग नाही. BSPचे कार्यकर्ते चांगले आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, BSP येणाऱ्या 21 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने नामनिर्देशन प्रक्रिया
27 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. नामनिर्देशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार असून उमेदवाराने नामनिर्देशन यांचे एबी फॉर्म 3 तारखेपर्यंत भरता येणार आहे. संपूर्ण प्रभागात एकूण 738,338 मतदान केंद्र असून एकूण मतदारांची संख्या 5,72,647 आहे. यात पुरुष 2,95,315 तर स्त्री 2,77,304 मतदार असून इतर 28 मतदार असणार आहेत. संपूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमाविषयी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. प्रसिद्ध देखील केलेला आहे. रिपीट करतोय. जो असेल आपण ब क ड असे 4 सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत. साठी पांढरा रंग असेल, ब साठी फिकट गुलाबी रंग असेल, क साठी पिवळा रंग असेल आणि ड साठी निळा रंग असेल. म्हणजे साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे किमान 3 किंवा 4 बॅलेट युनिट आपण लावणार आहोत आणि प्रत्येक रंगाची मतपत्रिका ही वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक मतपत्रिकेमधून एका उमेदवाराच्या नावासमोर त्याला बटन दाबायचं आहे. म्हणजे एका मतदाराला किमान 4 बटन्स दाबायची आहे. बऱ्याच लोकांमध्ये याचं कन्फ्युजन असू शकतं, म्हणून माझी आपल्या मार्फत विनंती आहे की कृपया याला आपण जास्तीत जास्त हायलाइट किंवा फोकस करावं आणि प्रत्येक मतदाराला 4 मतं द्यायची आहे यावरती जास्तीत जास्त भर द्यावा. मतदानाची जी पद्धत आहे ती मी आपल्याला ऑलरेडी सांगितली की अ ब क ड या सिक्वेन्स प्रमाणे मतदान करण्याची गरज नाही. त्याला जसं वाटलं तसं तो मतदान करू शकतो. आधी ड च्या उमेदवाराला मत देऊ शकतो, क च्या देऊ शकतो, ब च्या देऊ शकतो, नंतर अ ला देऊ शकतो किंवा अ क ड ब असंही देऊ शकतो. त्याला जसं वाटेल तसं देऊ शकतो. हे क्लिअर केलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी खास हा उल्लेख आहे की विभागीय क्रीडा संकुल हे आम्ही फायनल केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जी काही मतमोजणी करणार आहोत ती प्रभाग निहाय असणार आहे. म्हणजे 7 आरोप आमच्याकडे आहेत. त्याप्रमाणे जशी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका वेगळ्या टेबलवरती पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी सुरू झाली की लगेचच बाकी इतर टेबल्सवरती ईव्हीएमच्या द्वारे आपली मतमोजणी सुरू होणार आहे. सायमल्टेनियसली एका वेळेस 7 झोन सुरू होतील, 7 प्रभाग सुरू होतील. प्रत्येक झोन मधून 1 म्हणजे जसं आता झोन नंबर 1 मधून 1, 2 मधून 4, 3 मधून 7 याप्रमाणे आपली ती मतमोजणी सुरू होणार. 1 संपल्यानंतर 2, 2च्या दुसऱ्याकडे 5, नंतर तिसरीकडे 8 या सिक्वेन्सने सुरू होईल आणि त्यावेळेस तेवढ्याच उमेदवार किंवा त्यांचे इलेक्शन एजंट आणि त्यांचे काउंटिंग एजंट त्यांना प्रवेश दिला जाईल. तशी व्यवस्था आम्ही करत आहोत. त्यांना पासेस देखील आम्ही त्या पद्धतीने देणार आहोत. म्हणजे त्यांना फार आधीपासून येण्याची गरज नाही आणि फार वेळ थांबण्याची गरज नाही. म्हणजे प्रभाग क्रमांक 1 सुरू झाला की प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवारांना किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना आणि त्यांच्या काउंटिंग एजंट्सना त्या काउंटिंग हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल आणि तो प्रभाग संपला की त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात येईल आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि काउंटिंग एजंट्स यांना प्रवेश दिला जाईल आणि नंतर त्यांना प्रिमायसेस मधून बाहेर काढण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची असेल. तर काउंटिंगची पद्धत मी आपल्याला या ठिकाणी पुन्हा स्पष्ट केली. प्लीज याच्यावरती पण एक थोडंसं आपण हायलाइट करायची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांनी दररोज दुपारी 2 वाजेपर्यंत आपला निवडणूक खर्चाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणं बंधनकारक आहे. पहिल्या दिवसाचा खर्च जो झालेला असेल तो दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणं बंधनकारक आहे. त्यानंतर निकाल नगरपालिका असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवाराला निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा ही रुपये 3 लाख असल्याचं आपण यापूर्वी जाहीर केलेलं आहे.
निवडणूक खर्चासाठी उमेदवार यांना स्वतंत्र बँकेचं खातं उघडणं आवश्यक आहे. ती बँक ही शेड्यूल बँक असावी असं देखील बंधन घालण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अंतर्गत सांस्कृतिक भवन येथे महाअधिवेशन घेण्यात आले. महाअधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातील वर्कर्स फेडरेशन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक सांस्कृतिक भवन येथे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महाअधिवेशन घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. तसेच दीप प्रज्वलन कॉम्रेड भालचंद्र कांगो सुलुद्दीन राणा यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान लाल बापट जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. सांस्कृतिक भवन येथील संपूर्ण वातावरण येथील लालमय झाले होते. व्यासपीठावर बसलेले गणमान्य व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या वीज उद्योगात काम करणारे तिन्ही कंपनीचे सन्माननीय निवडलेले प्रतिनिधी, वीज कामगार बंधू आणि भगिनींनो, 18वं राज्य अधिवेशन अभूतपूर्व अशा वातावरणामध्ये आज या ठिकाणी सुरू होत आहे. हे पहिलं अधिवेशन अनुभवतो की ज्यांनी वयाच्या 91व्या वर्षापर्यंत भारतातील नव्हे तर जगातील वीज कामगारांचं नव्हे तर श्रमजीवी जनतेचं ज्यांनी नेतृत्व केलं, ते आपल्या संघटनेचे दिवंगत अध्यक्ष कैलासवासी कॉम्रेड बी बर्धन आपल्यात आज नाही. आणि ते नसताना आपण हे अधिवेशन या अमरावती शहरामध्ये आज पार पाडित आहोत. याच अमरावती शहरामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी अनेक वर्ष लाल झेंड्याची चळवळ, श्रमजीवी जनतेची चळवळ ज्यांनी जिवंत ठेवली विदर्भामध्ये, ते कैलासवासी सुदामकाका देशमुख. आपल्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष कॉम्रेड गोलंदाज, तेही आपल्याला आज नाही. हे पहिलं अधिवेशन आहे की त्यांच्या अनुस्मृतीमध्ये आपण पार पाडतो. एवढंच नव्हे, महाराष्ट्रातील वीज कामगारांचे नेते, असंख्य नेते की ज्यांनी या चळवळीमध्ये अनेक वर्ष काम केलं. शहर वाहतूक पोलिसांतर्फे इरविन चौक येथे वाहन चालकावर कारवाई करण्यात आली. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून चोरीचा तपास लागावा याकरिता प्रत्येक दुचाकीची तपासणी केली जात आहे. शहरात सध्या वाहतुकीचे 3:13 वाजले आहेत. दुचाकीधारक वेगाने गाडी चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच शहरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या असून त्याचा तपास लागावा या उद्देशाने चौकात नाकाबंदी लावून लायसेन्स आरसी बुकची तपासणी केली जात आहे. इरविन चौकात शुक्रवारी सकाळी दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात येऊन अवैध वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी PSI महाजन व API पवार सहित वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी किरण गीते यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित अन्न पुरवठा अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने कामगार निराश झाले. बडनेरा CRWC रेल साइडिंग वेअर हाऊस येथून FCI गहू तांदूळचा साठा इश्यू करून देण्याबाबत माथाडी कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या कामगारांना बडनेरा येथे एकमेव मजुरीची साधन फक्त
CRWC रॅक पॉइंट आहे. त्याचे जर स्थानांतरण झाले तर 1700 कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. याकरिता FCI चे रॅक स्थानांतरण करू नये असेही निवेदनाद्वारे सांगण्यात आले. या संदर्भात अन्नपुरवठा अधिकाऱ्याने मात्र उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचे समजते. आम्ही 3 महिन्यापासून बंडनेरा येथे FCIची रेक येत नाही. त्याकरिता जिल्हाधिकारी साहेब, कलेक्टर साहेब, आमदार, खासदार, मुख्यमंत्री साहेब सर्वांना ह्याची प्रत आतापर्यंत पोहोचवली आहे. पण याच्याबद्दल आणखी कोणाकोच आम्हाला उत्तर भेटत नाही आहे. त्याकरता आज आम्हाला काल आम्ही रवी राणासोबत भेटून त्यांच्यासाठी वेळ मागितली होती. ते आज 11 वाजता इथे येणार होते, पण अजूनही त्यांचा वेळ आणखी इथं आले नाही येते. आणि कलेक्टर साहेबाला आम्ही भेटलो होतो. कलेक्टर साहेबांना DSO वानखडे जे आहेत त्यांना इथे आमच्या इकडे पाठवलं होतं. तर ते बोलतात की आम्ही MSWला तुमच्या पत्राचं उत्तर पाठवलं आहे. तर आम्ही पत्र आम्ही देणार आणि हे MSWला उत्तर पाठवतात. आमचं पत्राचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे आणि आमच्या प्रत्येक याला विषयालाही टाळाटाळ होत आहे. आणि हे 3 महिन्यापासून इथं काम एकही FCIची रेक आली नाही आहे. आणि त्याबद्दल कोण यासाठी त्या धामणगाव इथून ते माल बोलवत आहे. त्यामुळे शासनाचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. जर बंडनेरा इथून इथे जर रेक आली तर शासनाचे हेच करोडो रुपये वाचणार आहे. फक्त या 2 कंत्राटदाराच्या भांडणामध्ये सर्व हे 1000 लोकांचे रोजीरोटीचा प्रश्न इथं निर्माण केला आहे. अमरावती शहर मेहतर समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. अरुण हडाले या युवकावर काही युवकांनी प्राणघातक हल्ला केला व पसार झाले. निवेदनाद्वारे त्या आरोपींना अटक करण्याची मागणी या युवकांनी केली आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आल्या. या दरम्यान नरसिम्हा कॉलेजजवळ 2 रॅली अमोरासमोर आल्याने युवकांमध्ये वादावादी झाली. वादावादी दरम्यान बेलपुरा निवासी अविनाश हडाले या युवकावर अक्षय माटे, नितीन काळे, अनिरुद्ध वानखडे या युवकांनी चाकू व फाळीने प्राणघातक हल्ला केला. यात हा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेसंदर्भात फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 307 34 भादवीनुसार गुन्हा नोंदविला. मात्र अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही. अमरावती शहर मेहतर समाजाच्या वतीने आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना देण्यात आले. कल जो 26 जनवरी के दिन हमारे समाज के अविनाश हडाले इन पर प्राणघातक हमला हुआ है. वाल्मीकि समाज के अविनाश हडाले इन पर प्राणघातक हमला हुआ है. अभी तक वो आरोपी, कल से हम पुलिस वालों के कांटेक्ट में है कि वो आरोपी अभी तक अटक क्यों नहीं है. 24 घंटे के ऊपर बीत जाने के बाद भी हम आज CP साहब को मिलने आए थे. तो CP साहब ने हमें बैठाने के बजाय चलते फिरते बस हाँ कार्रवाई शुरू है, कार्रवाई चालू है, तो ना बिना कोई रिस्पांस के, बिना कोई अथॉरिटी के हमें कोई रिस्पांस नहीं दिया. हमें CP साहब से पर्सन से यही अनुरोध है, ऐसा क्यों? CP साहब पे आपका आरोप है क्या कि वो रिस्पॉन्सिबल नहीं है? उन पे आरोप नहीं है क्योंकि प्रेशर तो किसी का पार्टी हमको आज रिस्पांस नहीं मिला. हमारा ये बोलना है, हमको रिस्पांस नहीं दिया है, चलेगा एक प्रकार के. आज जो हमारे साथ समाज के सभी लोग होते, वाल्मीकि समाज के जितने भी पदाधिकारी सभी है, नहीं रिस्पांस दिया. हमारा हत्या विनंती है, प्रशासन से हाथ जोड़ के विनंती है कि आरोपी को जल्द से जल्द अटक करे और जल्द से कोई ना कोई उचित कार्रवाई करे. विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ नागपूर अमरावती विभागीय मेळावा तथा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 28 जानेवारी रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात येत आहे. त्याबद्दल माहिती देण्याकरिता एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. 28 जानेवारी रोजी विभागीय कृषी सहसंचालक कृषी भवन रामेती प्रशिक्षण केंद्र विद्यापीठ अमरावती येथे विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे विभागीय मेळावा तथा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून ग्रेड वेतनासंबंधी 2000, 1900, 1800, 2100 या वेतनासंबंधी व 4440 तसेच 7440 या वेतन बँड संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. आमच्या विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने अमरावतीमध्ये आम्ही 1 दिवसीय महामेळावा आणि कर्मचारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे. या आयोजनापाठीमागे मूळ उद्देश आहे, शासन स्तरावर ज्या आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या प्रलंबित आहे, 6व्या वेतन आयोगामध्ये आमच्यावर जो शासनाने अन्याय केला आहे, आमची एक वेतन वाढ घालवलेली आहे. त्यामुळे येत्या 7व्या वेतन आयोगामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कुठल्या प्रकारचा फायदा नाही
हे गृहीत धरून शासनाचं या आमच्या मागण्याकडे लक्ष वेधावं या उद्देशानं आम्ही हा मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्याचं उद्घाटन आमच्या या जिल्ह्याचे माननीय लाडके जिल्हाधिकारी किरणजी गित्ते हे करणार असून मावस्कर साहेब आमच्या याचं प्रमुख अतिथी करणार आहेत. सोबतच आमच्या राज्य सरकार विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेसह राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष जनरल सरचिटणीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या अडीअडचणी या ठिकाणी मांडून त्या अडीअडचणीसुद्धा स्पष्ट करून घ्याव्या. SRPFच्या मैदानावर एक दिवसीय विदर्भस्तरीय अंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर भिवापूरकर अंध विद्यालयाच्या वतीने आबासाहेब देवस्थली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या अंध स्पर्धकांनी सहभाग घेतला. डॉक्टर भिवापूरकर अंध विद्यालयातर्फे आबासाहेब देवस्थली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंध क्रिकेट स्पर्धेचे SRPFच्या मैदानावर आयोजन करण्यात आले. या विदर्भस्तरीय अंध क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामना चिखलदरा विरुद्ध डॉक्टर भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती यांच्यात झाला. या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरची मॅच याप्रमाणे स्पर्धा घेण्यात आली. यावेळी समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट, चंद्रकांत पोपट, अजय वर्मा, लायन्स क्लब इंद्रपुरीचे अध्यक्ष विलास साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. वाऱ्याची झुरूट चालते आहे. आणि मला वाटतं 500 रुपयावर यांनी शिक्कामोर्तब केलं. या ठिकाणी हा अंतिम सामना आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याकरिता सिटी न्यूज चॅनलच्या मॅडम पुष्पाजन मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. पुष्पाजन मॅडमचं या ठिकाणी आयोजकाच्या वतीने स्वागत करतो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री इंदोले सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी स्थानिक शोभानगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने समाजसेविका रोशनी दुबे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी लहान मुलांना चॉकलेटचे वाटप सुद्धा करण्यात आले. रोशनी दुबे यांनी युवकांना राष्ट्रप्रेमाबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले. परिसरातील महिलांना एकत्रित करून त्यांना स्त्री शक्तीची जाणीव करून दाखविली. या ठिकाणी झेंडावंदन करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. अंजनगाव सुर्जे येथील गोल्डन किड्स उर्दू इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना मेडल व गिफ्ट देण्यात आले. संपूर्ण देशात 67वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अंजनगाव सुर्जे येथील गोल्डन किड्स उर्दू इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक शेख आबिद यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना मेडल व गिफ्ट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाइस्ता मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन उजमा मॅडम यांनी केले. अस्सलाम वालेकुम. आता तितली हूँ मैं तितली हूँ, फूलों से मैं निकली हूँ, ठंडा पानी पीती हूँ, ऊपर पंखा नीचे मुन्ना मुझे क्या मम्मा मुझे क्या खाना मुझे तितली हूँ, फूलों से मैं निकली. एक नजर बातमीपत्रातील काही अन्य महत्त्वाच्या घटनांवर. प्रेक्षकांनो, एक नजर टाकूया आजच्या DCR वर. सिटी न्यूज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनो, हे बातमीपत्र आपण आता एवढ्यावरच थांबूया. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केट, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि आमचा फोन नंबर आहे 32918161. आणि आमची वेब ॲड्रेस आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पहा फक्त सिटी न्यूज.